नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत असताना नरेडकोच्या माध्यमातून शहरात बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पांमुळे नाशिकच्या लौकिकात अधिकच भर पडल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे। होमेथॉन 2023 प्रॉपर्टी एक्स्पोच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते। नरेडकोच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित होमेथॉन 2023 प्रॉपर्टी एक्स्पो या प्रदर्शनाचा समारोप झाला। यावेळी आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, भाजप महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, माजी नगरसेवक वर्षा भालेराव, जगदीश पाटील, हेमंत शेट्टी, भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मंत्री महाजन यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला। यावेळी बोलताना महाजन म्हणाले की मुंबई पुण्यानंतर वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नाशिककडे पाहिले जाते। समृद्धी महामार्गामुळे नाशिक मुंबईची कनेक्टिव्हिटी अधिकच वाढली आहे। शहराचा विकास करत असताना NMRDच्या विकास आराखडा तयार करण्यात येत आहे। तसेच निओ मेट्रो, बाह्य रिंग रोड विकसित करण्यात येणार आहे। 2 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने आतापासून नियोजन सुरू करण्यात आले आहे। शासनाच्या माध्यमातून पंढरपूर, शिर्डी, शेगाव आणि त्र्यंबकेश्वर या तीर्थस्थळांचा विकास होत असून त्र्यंबकेश्वरला कॉरिडॉर करण्याच्या दृष्टीने शासनाने पावले उचलली आहेत। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासाकरिता शासनाकडून निधी मिळणार असून निश्चितपणे या शहराच्या विकासात भर पडेल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला। नरेडकोच्या माध्यमातून आयोजित होमेथॉन या प्रदर्शनाला भेट दिली असता इथे 15 लाखांपासून ते 12 कोटी रुपयांपर्यंतचे फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले। नाशिकमध्ये 12 कोटींचा फ्लॅट हे ऐकून आश्चर्य वाटलेच, पण आनंदही झाला। बदलत्या नाशिकचे हे एक उदाहरणच असल्याचे त्यांनी सांगितले। देशातील प्रत्येकाचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे। त्या दृष्टीने नरेडकोची ही भूमिका महत्त्वाची असून नाशिकमध्ये अधिक चांगल्या प्रकारचे गृहप्रकल्प साकारत असून यामुळे निश्चितच नाशिकचा लौकिकात भर पडल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी बोलताना आमदार देवयानी फरांदे म्हणाले की नरेडकोच्या माध्यमातून उत्कृष्ट असे गृहप्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले आहे। शहराचा विकास होत असताना अनेक मोठमोठे प्रकल्प उभे राहत आहेत। नरेडकोच्या माध्यमातून अनेक गृहप्रकल्पांचे पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने नरेडकोच्या आयोजनाचे त्यांनी कौतुक केले। प्रदर्शनासाठी मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे, पॉवर्ड बाय रुंगठा बिल्डकॉनचे ललित रुंगठा हे लाभले असून सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र तसेच LIC हाऊसिंग तसेच ऑनलाईन पार्टनर म्हणून housing.comचे सहकार्य लाभले आहे। होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, अध्यक्ष अभय तातेड, सचिव सुनील गवादे, सहसमन्वयक शंतनू देशपांडे, भूषण महाजन, सचिव सुनील गवादे यांच्यासह भाविक ठक्कर, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम देशपांडे, राजेंद्र वागड, अश्विन आव्हाड, अविनाशी रोडे, शशांक देशपांडे, नितीन सोनवणे, मयूर कपाटे, उदय घुगे, हर्षल धांडे, अभय नेरकर, भूषण कोठावदे आदींनी परिश्रम घेतले आहेत। 70,000 नागरिकांची भेट नरेडकोने या प्रदर्शनाच्या निमित्ताने या कालावधीत घर बुक करणाऱ्या नागरिकांना चांदीचे नाणे भेट देण्यात आले। तसेच भेट देणाऱ्या नागरिकांमधून लकी ड्रॉद्वारे भाग्यवंतास विविध भेटवस्तूही देण्यात आल्या। 5 दिवसीय या प्रदर्शनाला 70,000 नागरिकांनी भेट दिली तर 450 प्रॉपर्टीचे बुकिंग करण्यात आले। या प्रदर्शनात सहभागी स्टॉलधारकांमधून उत्कृष्ट मांडणीस पुरस्कार देण्यात आले। यात खुल्या जागेत सर्वोत्तम स्टॉलसाठी दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, प्रीमियम स्टॉल श्रेणीतील सर्वोत्तम स्टॉलमध्ये ललित रुंगठा ग्रुप, वित्त श्रेणीतील स्टॉल्समध्ये HDFC NA भूखंड आणि जमिनीच्या स्टॉल्समध्ये भूषण कोठावदे यांच्या अर्बन साइट्स, सर्वाधिक विक्री श्रेणीत नेरकर प्रॉपर्टी, बिल्डिंग सप्लायर्स मटेरियल स्टॉल्समध्ये सिटी लिफ्ट, सर्वोत्तम मार्केटिंग प्रभात कन्स्ट्रक्शनचे नयन पटेल आणि पॅसिफिक बिल्डर्सचे प्रशांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला आहे। नरेडको आपण अतिशय म्हणजे मला खेळायला मी आलेलो होतो पूर्वी नरेडकोला, मी असं कसं काय झालं, त्याच्याकडे जसं
राष्ट्रवादीचं झालं जसं शिवसेनेचं झालं तर यांचंही झालंय मग. दोन झाले पुण्याचे हो बस किती झाले असं मला कळालं. तर चांगलं आहे आमच्याकडे. मला वाटतं आमच्याकडे असं होतं का आमच्याकडे तसं झालेलं आहे काही हरकत नाही. पण मला वाटतं यातूनही चांगली स्पर्धा स्ट्रॉंग कॉम्पिटिशन त्या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि सुरुवातीला दीपक त्या स्टॉलला अजून सगळेच आहेत तिथे एकूण एक आहेत. पण खरंच 12 कोटीचं घर आता आपण या ठिकाणी म्हणजे नाशिक किती वेगाने पण ते पुढे चाललेलं आहे आपण याची कल्पना करू शकता. आणि आता मुंबई पुण्यानंतर खरं लोकांचं लक्ष जास्त नाशिककडेच आहे. इथलं सगळं क्लायमेट, इथलं कल्चर, सगळ्या गोष्टी. फक्त सगळा येणारा रस्त्याचा जो विषय सोडला मुंबई नाशिक तोही आता होतोय. ब्रिजचं काम चाललेलं आहे. आणि मला वाटतं आपण त्या समृद्धी मार्गाला आता लवकरच अटॅच होणार आहोत न्यू मुंबईतून. आणि मुंबईमध्ये सुद्धा आपण ज्या गतीने आपण 20 मिनिटामध्ये न्यू मुंबईला साऊथ मुंबईतून जाणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की एक आगळंवेगळं महत्त्व नाशिकला पुन्हा प्राप्त होणार आहे. आणि आता आपण याकडे सांगितलं NMRD असेल, मेट्रो असेल, या सगळ्याच बाबतीमध्ये. आणि आता कुंभमेळा आहे आणि या माध्यमातून आपल्याला मोठा निधी, चांगला निधी आपल्याला या ठिकाणी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून या ठिकाणी घेता येईल. रिंग रोडचा प्रश्न आहे, अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला पर्यटनाचा विषय, पर्यटन खाते आता माझ्याकडे आहे, ग्रामविकास खातेही माझ्याकडे आहे. पण माझ्याकडे आम्ही 1,40,000च घर देतो. तुम्ही इतके महाग का 12 कोटी पण ते आमचं आम्ही आता जवळपास आता 10 लाख नवीन घरांची मंजूर केली असं ठरलेलं आहे. आणि मान्य पंतप्रधानांनी सांगितलं की देशामध्ये एकही माणूस असा असता कामा नये की त्याला घर नाही म्हणून. कोणा घर झोपडीत राहतोय, कुठे प्लास्टिकचा कागद टाकलाय, बाजूला कुठेतरी कांद्या विट्या लावलेल्या घरला, असा एकही माणूस त्यात नसतं कामा नये की त्याच्या स्वतःचं घर नाही, त्याच्या घरी गॅस नाही, त्याच्या घरी दिवा नाही, त्याच्या घरी नळाने त्याच्या घरापर्यंत पाणी जात नाही, त्याच्या घरापर्यंत जाणारा रस्ता नाही, त्याला फुकट मोफत धान्य मिळत नाही, असा एकही माणूस राहता कामा नये. म्हणजे गरीब कल्याणाच्या योजना पंतप्रधानांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत. आमच्याकडे 9 लाखापासून घर आहे. 9 लाखापासून घर आहे. प्रदर्शनात 9 पासून आहे. पण आम्ही 1,40,000 देतो. तुम्ही देता का? लँड कॉस्ट, आम्ही 1.5 लाखात देतो. लँड कॉस्ट, महापालिका कॉस्ट. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.